अनपेक्षित अशी कोणी कल्पनाच कधी केली नसेल, करणारही नाही. मी जे तुम्हाला आता सांगतोय, पुढलं माझं जे विधान आहे ते ऐकल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया हीच असणार आहे की अनिलजी काय सांगताय? हा, तुमचं टायटल पाहिलं, आम्ही व्हिडिओचं टायटल पाहिलं, पण आम्हाला असं लक्षात नाही आलं. आणि विशेष म्हणजे अजून आता तुमचा आम्ही व्हिडिओ बघतोय तोपर्यंत ही बातमी आम्ही टीव्हीवर कुठल्या न्यूज चॅनलला पाहिली नाही, इव्हन युट्यूबवर चर्चा नाही, किंवा पेपरमध्ये पण कुठे नाही आलेली. तुम्ही सांगताय हे एक्सक्लुझिव्ह आहे, पण तुम्ही सांगताय ते पुराव्याने सांगताय, उदाहरण देताय, आणि कुठे चालू आहे, काय चालू आहे हे सगळं हे पण सांगताय. आणि ठीक आहे, हल्ली असं बऱ्याच वेळेला होताना आम्ही बघतोय की आधी तुमच्याकडे गौप्यस्फोट होतो आणि नंतर निनाळे चॅनल, युट्यूबवर ते तुमच्या न्यूज फॉलो करतात, तुमच्या हेडलाईन्स पण घेतात. हो, हल्ली आपल्या हेडलाईन्स पण उचलतायत अनेक चॅनलवर. चांगलं आहे ना, ते काय आपलं काय पुढील भांडार धन्याचा तो मान, मी तो हमाल वारवाई, असं संत तुकाराम म्हणाले होते की जे काय मी सांगतोय तो धन्याचा माल आहे. तसं तो मिळालेली माहिती, ही माहिती आहे ती तुमच्याशी शेअर करतो, जगाशी शेअर करतो, त्यांनी पण शेअर केली पाहिजे, तुमच्याशी लोकांशी केली पाहिजे, पोहोचली पाहिजे. मला सांगा की समजा तुम्ही मला भेटलात आणि मी आदराने म्हटलं की अरे तुम्ही खरंच महापुरुष आहात, तुम्ही काहीतरी कामगिरी केली आहे, अगदीच काहीतरी काय सामान्य, फालतू शब्द वापरत नाही कारण मला सामान्य माणसाला फालतू म्हणलेलं नाही आवडत, पण ठीक आहे, ऑर्डिनरी, चला इंग्लिशमध्ये. काही वेळेला काही गोष्टी, काही शब्द असे असतात की जे इंग्लिशमध्ये घेतले तर थोडेसे खपून जातात. म्हणजे उदाहरणार्थ मी जर तुमच्याशी पुरावा द्यायचा तर उदाहरणार्थ मी म्हटलो की लैंगिक विषयावर मी तुमच्याशी काय बोलणार आहात, तर काही लोक ते बंद करून टाकतील किंवा म्हणतील अरे काय 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 वाटायचं, काय नको नको असं लैंगिक पिंगिक बोलू नका. त्याच्याऐवजी मी जर तुम्हाला असं म्हटलं इंग्लिश शब्दाचा आश्रय घेऊन सेक्सच्या संदर्भात काही विषय बोलायला पाहिजेत, हा बोला ना, बोला ना, काही हरकत नाही, सेक्सच्या संदर्भात बोला, तुमची परवानगी आहे, तुम्हाला हरकत नाही. पण लैंगिक म्हटलं की आपण आक्षेप येतो, तसं आहे. तर तुम्ही कुणाला जर मी म्हटलं की तू सामान्य आहेस, तर काही गैर नाही, सामान्य माणूस आहे, काही हरकत नाही. कॉमन मॅन, आपल्या आर.के. लक्ष्मणांचा नव्हता का कॉमन मॅन, आपण त्याला डोक्यावर घेतलंच होतं की, तर त्यामुळे कॉमन मॅन. त्याला जर आपण असं म्हटलं की तुम्ही मोठे आहात, महान आहात, हे आहात, तर तो संकोचाला समजू शकतो. पण एखाद्याने खरंच काही कर्तृत्व दाखवलंय आणि त्याला आपण म्हटलं अरे तुम्ही मोठा आहे तुम्ही, आणि तो जर म्हणाला माझ्या अंगावर फाल पडली, माझ्या अंगावर खेकडा पडला, माझ्या अंगावर काहीतरी घोरपड पडली, मला नका म्हणू, मोठं नका म्हणू, मला महान नका म्हणू, असं म्हटलं तर तू अरे तू केलंयच ना काहीतरी, आहे ना काहीतरी खात्यावर जमा आहे ना, पुण्याई आहे की नाही तुझ्याकडे, तुझ्या पुण्याईला आम्ही दाद देतोय ना, तू कशाला एवढं सांगतोस, तू कुशी कशाला आक्रसतो एवढं, तू कशाला नाही 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 असं करून करतो. पण असं झालंय, असं झालं आहे. आणि कुणाच्या बाबतीत झालं ते आता टायटलमुळे तुम्हाला कळलंय, त्यामुळे उत्सुकता तुमची याची आहे की हे कसं घडलं आणि काय घडलं. करेक्ट. तर खरोखरच असं आहे की येस, मुंबईमध्ये एक महाराज आहेत, सत्पुरुष आहेत, असा शब्द वापरूया का? वापरूया, काय हरकत. सत्पुरुष आहेत, अभ्यासू आहेत का? आहेत. विद्वान आहेत का? आहेत. अध्यात्मामध्ये पारंगत आहेत का? आहेत. अध्यात्माचा त्यांचा स्वतःचा सूक्ष्म अशा जाणीवांचा अभ्यास आणि अनुभव आहे का? आहे. त्यांचे हजारो नव्हे तर लाखो अनुयायी, समर्थक, भक्त, दॅट इज द प्रॉपर वर्ड, तोच योग्य शब्द होईल. भक्त आहेत का? नाही, आहेत. जर अशी व्यक्ती जिला लोक विभूती मानतात, शब्द लक्षात घ्या माझं, अशी व्यक्ती जिला लोक विभूती मानतात आणि त्या व्यक्तिमत्वाचं, त्या व्यक्तीचं, त्या एका आंतरिक आध्यात्मिक अशा शक्तीचं, एका शक्तीपीठाच्या अर्ध्वयूचं, प्रणेत्याचं, उद्गात्याचं नाव अनिरुद्ध बापू आहे. आणि ते अनिरुद्ध बापू चक्क होय सर्वोच्च न्यायालयात, दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये अशी याचिका घेऊन गेले आहेत. त्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी सुप्रीम कोर्टात झालेली आहे. तुम्हाला माहित नाही का ही बातमी? नसेल, कारण ती आलेली नाही कुठे अजून. मला खास सोर्स करून कळले, पण विदिन आवर्स हा माझा व्हिडिओ झाल्यानंतर लोक शोधून काढणार, कारण ते सुप्रीम कोर्टाचे जे हे येतात सगळे वेबसाईट आहेत ना त्याच्यामध्ये ती नमूद झालेली. त्यामुळे तुम्हाला लगेच ती वेबसाईटवर गेलात सुप्रीम कोर्टाच्या तरी देखील याची सुनावणी काय झाली, काय चर्चा झाली पोचेल. त्यांनी अशी याचिका केलेली आपल्या वकिलामार्फत की मला देव म्हणू नका,
मला देव ठरवू नका. देव म्हणून माझी प्रतिमा करू नका. देव म्हणून माझ्या नावावर चमत्कार खपवू नका. देव म्हणून मी काहीतरी असामान्य, अलौकिक, पारलौकिक, पारमार्थिक क्षेत्रातला कोणीतरी एक चमत्कारी साक्षात देवाचा अवतार आहे, अशा तऱ्हेचे सोशल मीडियावरचे व्हिडिओवर बंदी घाला. काय करा? बंदी घाला. मला देव नाही, मी एक मानव आहे. मी एक मानव आहे आणि मी माझं उन्नयन आत्मिक, आध्यात्मिक असं माझ्या तपश्चर्येच्या, माझ्या साधना, आराधना, उपासना, माझ्या भक्ती मार्गाच्या माध्यमातून मी स्वतःचं काहीतरी उन्नयन करून घेतलेली आहे, आत्मिक उन्नती केलेली आहे. आणि अशीच आत्मिक उन्नती माझ्या भक्तांची व्हावी या सद्भावनेपोटी, सदिच्छेपोटी, या भूमिकेपोटी मी जे मला मिळालं ते धन, मी विचारधन, भावनाधन, भक्तिधन, संस्कारांचं धन, हे मी फक्त लोकांमध्ये वाटतोय, शेअर करतोय. मी देव नाही, मी कुणी प्रेषित नाही, मी महात्मा आहे, अशी याचिका अनिरुद्ध बापूंनी सुप्रीम कोर्टात केली. न्यायाधीशाने विचारलं की सगळे बाबा बुवा सगळे धडपडत असतात आपल्याला देव म्हणावं लोकांनी, आणि तुम्ही चक्क अशी विनंती करता की मला देव नका मानू आणि अशी बंदी घाला मला देव मानून माझ्या तऱ्हेचे सोशल व्हिडिओ करायला. अर्थात त्याच्यावर अनिरुद्ध बापूंचा मोठेपणा अजून महाराष्ट्राला समजला नाही. ते महाराष्ट्रात आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, ते लाखोनी आहेत, हे सगळं मला माहिती आहे. पण आज या देशातले जे काही वेगवेगळे बाबा, आता त्यांची नावं घेऊन मी त्यांच्या अनुयायांना अंगावर घेऊ इच्छित नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाच्या संदर्भात बोलतोय. ज्या बाबांचा आता देशभर उदो सगळ्या चॅनल्सवरून चाललाय, त्यांची अदालतमध्ये पण ते तुम्हाला दिसते, बरोबर आहे. त्यांचं ज्या पद्धतीने उदात्तीकरण आणि इमेज मेकिंग, ब्रँडिंग चाललंय, त्या तुलनेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आपलं जीवन एका विशिष्ट ध्येयाने व्यतीत करणारे आणि लोकांना त्यांच्या व्यथावेदनांमध्ये मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, त्यांना म्हणायचं आहे की मला देव करून. कारण याचं कारण काय माहिती आहे का? खरं याचं कारण असं आहे की तुम्ही त्यावेळेला एखाद्याला देव म्हणता तेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर होता. दुसरी गोष्ट अशी की नको त्या संहिता आणि नको ते संकल्पना तुमच्याशी चिकटल्यामुळे लोकांच्या चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात, आणि त्या चुकीच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे वैफल्य येतं, आणि मग धिक्कार, तिरस्कार, निषेध आणि वैफल्य निर्माण होतं. अनिरुद्ध बापूंची भूमिका योग्य वाटते मला, की मी एक सत्पुरुष, चांगला पुरुष, लोकांना पुरुषार्थ त्याची दीक्षा देणारा असा कोणीतरी गुरु आहे. तुम्ही मला महामानव पण म्हणू नका, मला महादेव पण म्हणू नका, देव पण म्हणू नका. मी एक तुमच्यामधला, सामान्यांमधला तपश्चर्याने मोठा झालेला असामान्य माणूस आहे, जो सामान्य माणसाप्रती समर्पित आहे. अनिरुद्ध बापू, तुमची भूमिका मला कळते आणि त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही वंदनीय आहात, आदरणीय आहात, प्रिय आहात. तुम्ही देव नाही, अवतार नाही, तरी सुद्धा धन्यवाद.